पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबई सायन पनवेल महामार्गावरून अवैधपणे रेती आणि खडी वाहून नेणाऱ्या डंपरवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात येते। अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। सायन पनवेल महामार्गावरून दिवसेंदिवस डंपरची वर्दळ वाढत चालली आहे। या डंपरमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे। स्वाभिमानी संघटनेने प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली असतानाही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। महामार्गावर नागरिकांचा जीव धोक्यात आला असून वाहनधारकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। महामार्गावरील वाढती वाहतूक, अव्यवस्था आणि प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे आता संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। कारवाई झाली नाही तर हे आंदोलन किती तीव्र रूप घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हरवरती आम्ही 3 महिन्यात त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही रद्द करून कारवाई करतो। तर मी त्यांना बोललो, त्या गोरगरीब ड्रायव्हरांचं काय तुम्ही रद्द करता, त्या मालकांवरती कारवाई करा। ते ड्रायव्हर त्यांच्या हातावर पोट असतो, त्यांच्यावर काय कारवाई करता आपण? या गाडी मालकांवर करा का? कारण ते श्रीमंत आहेत, तुम्ही नाही करू शकत। मग त्यांच्या उत्तराला मी समाधान नाही आहे। त्यांना परत मी 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। ते बोललो आमच्या हातात नाही आहे परमिट आणि फिटनेस रद्द करण्याचं, आपण वरिष्ठांकडे जावं। तर मी पुढची माझी लढाई आता जसं आपल्याला सांगितलं, मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। सर्वात प्रथम आम्ही हे अवजड वाहनांचे डंपरचा विषय जो घेतला आहे त्याला आम्ही पूर्णपणे मार्गी लावल्यावर जे आपण बोलले हे विषय आम्हाला तक्रार आलेली आहे, ह्या विषयावरती पण राष्ट्रीय स्वाभिमान संघटना भविष्यात आवाज उचलणार आहे। खूप असंख्य गाड्याचा वाहतूक होतोय। आपण बघू शकता नवीन जे आपला एअरपोर्ट झाले उलवे, तिथले जे रस्ते खराब झाले त्याचं फक्त कारणीभूत हे अवजड वाहने डंपरचं आहे कारण ते सकाळपासून रात्रपर्यंत मुंबईला यांच्या गाड्या तिथूनच जातात। तेव्हाच सांगितलं ना की त्यांनी मला कॉलवर सांगितलं की मी त्यांचा पुतण्या बोलतोय आणि मी माझ्या वतीने पण मी तपास केला, CCTV फुटेज बघितलं, त्यांचा पुतण्याच होता, त्याचं नाव विजय म्हणून आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे। ते ह्या तपासामध्ये निष्पन्न करतील की ह्याच्या पाठीमागं कोण आहे, कोणाचा पुतण्या आहे आणि ह्याच्या मागं कोण कोण आहेत। आम्ही अनेक वर्ष त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर हा तुमचा प्रश्न बरोबर आहे, कुठंतरी आर्थिक बांधेलांगी असल्यामुळंच ह्यांच्या गाड्या चालू आहेत। आम्ही त्याच अनुषंगाने 16 तारखेला उपोषण केलं। आता कुठंतरी गाड्या कमी दिसत आहेत आणि त्या गाड्यांवरती कारवाई होत आहेत, म्हणून त्या लोकांनी दुसरा मार्ग, अटल सेतू मार्गे गाडी मुंबईला चाललेले आहेत।